Introduction to Partnership and Partnership Final Account Part 2. Let's start. Introduction. As per the sole proprietary concern, we will also prepare the final account of partnership firm. The income statement and position statement. Final account is the last stage of accounting procedure. Generally following steps are followed in the accounting. एकल व्यापाऱ्याप्रमाणे भागीदारी संस्थेलाही फायनान्शियल पोझिशन जाणून घेण्यासाठी फायनल अकाउंट तयार करावे लागत असते. फायनल अकाउंट हा अकाउंटिंग प्रोसिजरचा शेवटचा टप्पा असतो. अकाउंटिंग प्रोसिजरमधले टप्पे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. तर मित्रांनो, आपण गेल्या वर्षी जर्नल एंट्रीज शिकलो आहेत. तर जर्नल एंट्री करण्यासाठी व्यावसायिकाला सर्वप्रथम ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवावी लागतात. त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारे सर्वप्रथम जर्नल एंट्री प्रिपेअर कराव्या लागत असतात आणि त्याच्या आधारे सबसिडियरी बुक्स बनवली जात असतात. त्यानंतर लेजर अकाउंट ही तयार केली जातात, म्हणजेच लेजर अकाउंटचं प्रिपरेशन केलं जातं. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट. तर आपल्याला लेजर अकाउंटचे जे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स असतात यांच्या आधारे किंवा यांच्या लिस्टच्या आधारे आपल्याला ट्रायल बॅलन्स हा तयार करावा लागत असतो. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट करत असताना आपण सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट हे तयार करत असतो. आपण या तिघांबद्दल पुढे माहिती घेणारच आहोत, त्यांचे फॉर्मॅट पण पाहणार आहोत. मग आपल्याला हे 2 अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फायनान्शियल इयरला तयार करावे लागत असतात आणि ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रमाणे प्रत्येक फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपत असते. लेट्स सी ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट असतं. ट्रेडिंग अकाउंट हे पार्टनरशिप फर्ममध्ये ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्यासाठी ओपन केलं जात असतं. ट्रेडिंग अकाउंटला 2 साईड असतात, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड केले जात असतात. जर समजा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड ही मोठी असेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडपेक्षा, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट होतो, त्यालाच आपण मराठीमध्ये ढोबळ नफा म्हणत असतो. जर समजा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मोठी असेल आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड लहान असेल, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस लॉस होत असतो. त्या ग्रॉस लॉसलाच आपण मराठीमध्ये ढोबळ नुकसान असे म्हणणार आहोत. त्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणारा ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला जातो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणारा ग्रॉस लॉस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला जात असतो. नंतर जे बेटलीबॉय यांनी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची एक व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या म्हणजे द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स व्हाईल प्रिपेरिंग दिस अकाउंट द जनरल इस्टॅब्लिशमेंट चार्जेस आर इग्नोर अँड ओनली द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू गुड्स आर इन्क्लुडेड. याचा अर्थ म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे बाईंग अँड सेलिंग यांचा परिणाम दर्शविते. ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना इस्टॅब्लिशमेंट चार्जेस म्हणजेच स्थापना खर्चांचा विचार केला जात नाही. ट्रेडिंग अकाउंटमध्ये फक्त गुड्स रिलेटेड ट्रान्झॅक्शनचाच समावेश होत असतो. तर आता आपण बघूया ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्म आणि त्यातील घटक. तर बालभारतीच्या पुस्तकात हा फॉर्मॅट आहे. जर तुम्ही पुस्तक डाउनलोड केले नसेल तर या व्हिडिओमधून स्क्रीनशॉट काढा व एका वहीवर लिहून पाठ करा व लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड क्रेडिट साईडला ऑल डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड केली जात असते. सोबतच गुड्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस व गुड्स कोणत्याही पद्धतीने व्यवसाय संस्थेतनं बाहेर गेला असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केला जात असतो. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. टू ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीची मालाची शिल्लक. टू परचेसेस वर्षभरामध्ये एकूण खरेदी केलेला माल, त्यातील जर काही माल खराब असेल किंवा काही कारणास्तव तो माल परत केला असेल म्हणून खालच्या ओळीवर लेस रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न तो वजा करून अमाऊंट आउटरला दाखविली जाते. त्यानंतर खाली टू कॅरेज इनवर्ड, टू फ्राईट, टू डॉक चार्जेस अशा प्रकारचे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस
हे डेबिट साईडला रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स म्हणजे वर्षभरात एकूण केलेली विक्री. त्यातील जर आपल्याकडे काही माल परत आला असेल तर तो लेस रिटर्न इनवर्ड किंवा त्याला सेल्स रिटर्न असे सुद्धा म्हटले जात असते. खाली व्यवसाय संस्थेतनं ज्या मार्गाने माल कमी झाला आहे त्याची रेकॉर्डिंग दिसते. म्हणजेच बाय गुड्स लॉस बाय फायर, बाय गुड्स लॉस्ट बाय थीफ, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, बाय गुड्स लॉस इन ॲक्सिडेंट, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, बाय क्लोजिंग स्टॉक, बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. म्हणजेच ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल जास्त आहे. जर ती समजा 1,00,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल आहे, तीच टोटल आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिली आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल ही 70,000 रुपये आली, तर 70,000 हे 1,00,000तनं वजा गेल्यानंतर आपल्याला लॉस होतो. त्याला आपण नाव देतो बाय ग्रॉस लॉस कॅरेट डाऊन. ती अमाऊंट येईल 30,000. ही 30,000 अमाऊंट ट्रान्सफर केली जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर जर समजा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल ही जास्त असेल, म्हणजे ती टोटल समजा 2,00,000 रुपये असेल, तर ती टोटल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिली जाईल. आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची टोटल 1,00,000 आहे, 2,00,000तनं 1,00,000 गेलेत तर 1,00,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, तर त्याला आपण नाव देऊ टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. तो 1,00,000 रुपये अमाऊंट लिहून त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं जाईल. आता आपण बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. हे सुद्धा नॉमिनल अकाउंटच आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे व्यवसाय संस्थेला एका आर्थिक वर्षामध्ये नेट प्रॉफिट किती झाला किंवा नेट लॉस किती झाला आहे हे पाहण्यासाठी हे तयार केले जात असते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल इनडायरेक्ट इन्कम या रेकॉर्ड केल्या जात असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर समजा क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर ती डेबिट साईडला लिहून आपल्याला नेट प्रॉफिट होत असतो, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची जर टोटल जास्त असेल तर ती क्रेडिट साईडला लिहून आपल्याला नेट लॉस होत असतो. पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा 2 किंवा 3 पार्टनर्समध्ये त्यांनी ठरवल्याप्रमाणे किंवा समप्रमाणात वाटून दिला जात असतो. ते आपण प्रत्यक्षात गणित सोडवताना बघूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नेट प्रॉफिट झाला असेल तर तो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो, किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला पार्टनर कॅपिटलमधून मध्ये नेट प्रॉफिट ॲड केला जात असतो. जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नेट लॉस झाला असेल तर तो पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केला जातो, किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला पार्टनर कॅपिटलमध्ये नेट लॉस हा लेस केला जात असतो. आता आर्यन कार्टर यांच्या डेफिनेशननुसार अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ॲन अकाउंट इन टू विच ऑल गेन्स अँड लॉसेस आर कन्सिडर्ड इन ऑर्डर टू असर्टेन द एक्सेस ऑफ गेन ओव्हर द लॉसेस ऑर वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे त्याचप्रमाणे उलट असा आपण त्याचा अर्थ घेऊ. त्यानंतर याचा आपण मराठी अर्थ बघूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे असे अकाउंट आहे ज्यामध्ये बिझनेसला प्रॉफिट ऑर लॉसची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी इन्कम अँड एक्सपेन्सेसचा विचार केला जात असतो. आता प्रो फार्मा बघूया प्रॉफिट अँड लॉसचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 साईड असतात, एक डेबिट साईड, दुसरी क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आधी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड होत असतात. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी अँड वेजेस, टू रेंट अँड रेट्स, टू इन्शुरन्स, टू इलेक्ट्रिसिटी, लाईटिंग अशा प्रकारचे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघायला मिळतात याप्रमाणे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, जो की आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडहून पाठवला होता, तर तो बाय ग्रॉस प्रॉफिट
ब्रॉट डाऊन. त्यानंतर बाय कमिशन रिसिव्ड, बाय डिस्काउंट रिसिव्ड, बाय इंटरेस्ट रिसिव्ड, बाय डिव्हिडंड रिसिव्ड, बाय रेंट रिसिव्ड, बाय सन्ड्री ऑर मिसिलिनियस रिसिप्ट ऑर बाय प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ असेट, बाय नेट लॉस. अशा प्रकारचे इनडायरेक्ट इन्कम या दिलेल्या आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधण्यासाठी तयार केले जात असतं. म्हणून जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल ही जास्त असेल, ती समजा 1,50,000 असेल, तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिली जाईल. त्याच्यातनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल ही वजा केली जाईल. ती समजा 90,000 आहे, म्हणून 1,50,000 90,000 गेलेत तर उरलेत 60,000. तर त्या 60,000ला नाव दिलं जाईल टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन. तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर केला जाईल पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड केला जाईल. जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची टोटल ही जास्त येत असेल, ती समजा 2,00,000 रुपये येत असेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ती टोटल लिहिल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल ही 1,20,000 रुपये येत असेल, तर 2,00,000तनं 1,20,000 वजा गेले असता उरतात 80,000. तर त्या 80,000ला नाव दिलं जाईल बाय नेट लॉस कॅरेट डाऊन. हा नेट लॉस ट्रान्सफर केला जाईल पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला पार्टनर कॅपिटल अकाउंटमधून लेस केला जाईल. आता आपण बघूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला मराठीमध्ये ताळेबंद असे म्हणतात. बॅलन्स शीट एका विशिष्ट तारखेला बिझनेसची फायनान्शियल पोझिशन दर्शविणारे स्टेटमेंट असते. बॅलन्स शीटचा राईट हँड साईडला ऑल असेट तर लेफ्ट हँड साईडला ऑल लायबिलिटीज रेकॉर्ड केल्या जात असतात. बॅलन्स शीट हे एक अकाउंट नसून ते बिझनेसची फायनान्शियल पोझिशन दर्शविणारे पत्रक म्हणजेच स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट हे बिझनेसची असेट अँड लायबिलिटीज दर्शवत असते. पाल्मर यांच्या मते आता बॅलन्स शीटची व्याख्या बघूया. द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट शोविंग ऑन वन साइड द ट्रेडर प्रॉपर्टी अँड पोझिशन अँड ऑन द अदर साइड द लायबिलिटीज. म्हणजेच बॅलन्स शीट हे एक विवरण असते जे विशिष्ट दिवशी बिझनेसची फायनान्शियल पोझिशन म्हणजेच आर्थिक परिस्थिती दर्शविते, असा या व्याख्येचा अर्थ होत असतो. आता बघूया बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज साईड असते तर राईट हँड साईडला असेट साईड असते. बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला लक्ष द्या, कॅपिटल अकाउंट. हे कॅपिटल अकाउंट आपण स्वतंत्रही ओपन करू शकतो किंवा ते डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये पण लिहू शकतो. म्हणून पहिले कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर पार्टनर करंट अकाउंट. याबद्दल मी तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम सोडून देईल तेव्हा व्यवस्थित क्लिअर करून देईल. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल अशा प्रकारच्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स अशा प्रकारच्या फिक्स असेट दिलेले आहेत. त्याच्यातनं डेप्रिसिएशन लेस केले जात असते, जे की आपण 11वीला पाहिले. त्यानंतर काही करंट असेटसुद्धा दिलेले आहेत, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. तर हे झालं तुमचं बॅलन्स शीट. 11वीला जे बॅलन्स शीट तुम्ही अभ्यासलं त्याचप्रमाणे 12वीला पण बॅलन्स शीट आहे. थोडासा बदल होणार आहे, तो आपण गणित सोडवताना लक्षात घेऊया. आता बघूया आपण ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून वहीवर लिहून घ्या, म्हणजे गणित सोडवताना आपल्याला या ॲडजस्टमेंटचा उपयोग करता येईल. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, दुसरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तिसरी आउटस्टँडिंग इन्कम, चौथी प्रीपेड एक्सपेन्सेस, पाचवी इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड इन्कम. 6वी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. नंतर 7वी ॲडजस्टमेंट बॅड डेप ऑन डेटर्स. 8वी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप ऑर
प्रोव्हिजन फॉर बॅड डेट, त्यालाच आपण RDD म्हणत असतो. तर याच्यामध्ये रोमन 1 आणि रोमन 2 अशा 2 प्रोव्हिजन पण दिलेले आहेत. त्या आपल्याला सिच्युएशनवर डिपेंड असेल की कोणत्या पद्धतीने वापरायच्यात. त्याच्यानंतर 9वी ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन ऑर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, म्हणजे डेटर्सवर डिस्काउंट काढायचं असेल त्यासाठी ही ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 10वी ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन ऑब्लिक रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, जर क्रेडिटर्सवर डिस्काउंट काढायचं असेल तर त्यासाठी ही ॲडजस्टमेंट असते. त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड परचेसेस, नंतर अनरेकॉर्डेड सेल्स, त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल इज डिसऑनर्ड, नंतर बिल्स पेबल इज डिसऑनर्ड, त्याच्यानंतर गुड स्टोलन ऑर थेप, त्याच्यानंतर 16 नंबरची ॲडजस्टमेंट आहे गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, 17 नंबरला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, 18 नंबरला गुड डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी क्लेम, 19 नंबरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 20 नंबरची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, 21 नंबरला इंटरेस्ट ऑन बँक लोन, 22 नंबरला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑब्लिक डिबेंचर ऑब्लिक गव्हर्मेंट बॉन्ड, म्हणजे इंटरेस्ट हे इन्व्हेस्टमेंटवर किंवा डिबेंचरवर किंवा गव्हर्मेंट बॉन्डवर काढायला आलं असेल तर आपल्याला या पद्धतीने ॲडजस्टमेंट सॉल्व करावी लागेल. त्याच्यानंतर 23 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे गुड्स टेकन ऑब्लिक विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, म्हणजेच ड्रॉविंगची ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 24 नंबरची ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड इन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर 25 नंबरला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस इन्क्लूड इन कॅपिटल एक्सपेन्सेस. या पद्धतीने एकूण 25 ॲडजस्टमेंटचा मी इथे समावेश केलेला आहे. कृपया तुम्ही या सर्व ॲडजस्टमेंट वहीवर लिहून घ्या, म्हणजे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये गणितं सोडवताना अडचणी येणार नाहीत. या पद्धतीने आपल्याला एकूण 25 ॲडजस्टमेंट अभ्यासायच्या आहेत. या व्यतिरिक्त ज्या हिडन ॲडजस्टमेंट असतात त्या पण आपण गणित सोडवताना व्यवस्थित अभ्यासूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.